महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल दिल्लीत दाखल. अमित शाह आणि बावनकुळेंची घेणार भेट. मनसे एनडीएमध्ये सामील होणार का, सर्वांना प्रश्न. गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी आज महायुतीतील सर्व घटक पक्षांची बैठक. जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि नांदेडच्या दौऱ्यावर. उमरखेडमध्ये दुपारी जनसंवाद मेळावा, तर अर्धापूरच्या पिंपळगावमध्ये कार्यकर्त्यांचा जिल्हा संवाद मेळावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्ह प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. शरद पवारांचे फोटो वापरण्यास मनाई केल्यानंतर आज काय होणार याची सर्वांना उत्सुकता. कॅन्सरच्या उपचारासाठी ॲक्सिस बँक नॅशनल कॅन्सर ग्रेडला 100 कोटी रुपयांचा निधी देणार. कॅन्सरच्या उपचारांमध्ये आधुनिक बदल करण्यासाठी निधीचा वापर करण्यात येणार. उत्तर प्रदेशमधील ड्रग्ज फॅक्टरीचा पुणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश. केमिकल आणि इतर साहित्यासह 27 कोटी 87 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावती येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये वकिलाविरुद्ध खोटी तक्रार नोंदवून अटक केल्याप्रकरणी सत्र न्यायालयातील शेकडो वकिलांनी पायी मोर्चा काढत दिल्ली आयुक्त कार्यालयाला भेट. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे मदतीची गुहार. दर्यापूर पंचायत समितीचा भोंगळ कारभार. शासकीय गृहनिर्माण अभियंते घेतात गोरगरीब लाभार्थ्यांपासून 10,000 हजार रुपयांची लाच. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करून सुद्धा अधिकारी करतात अभियंत्यांची पाठराखण. गडचिरोलीमध्ये 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात C-16 जवानांना यश. AK-47 सह देशी पिस्तुला जप्त. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.